नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला ज्यांचं वय आहे 90 वर्ष, पण त्यांची जिद्द आणि निसर्गावरचं प्रेम आजही तरुणांनाही लाजवेल. वयाच्या 90त सुद्धा दररोज घनदाट जंगलात वन्य प्राण्यांच्या सहवासात कोणतीही भीती न बाळगता ते आजही जंगलात भटकंती करत आहेत. ही फक्त एक कहाणी नाही, तर जुन्या पिढीचे अमूल्य अनुभव, त्यांचे विचार, त्यांची जीवनशैली आणि निसर्गाशी असलेलं अतूट नातं आहे. पवन धोंडो धानिवली, पण आता मला वाटतं तरी असे 90च्या पुढे 90च्या पुढेच आहे. म्हणजे लोणावळ्याहून आलो तर त्या वाटाला नेहमी वाघ असायचा सडकाला जा. माणूस हे खोटं नाटक बोल, त्याच्यामुळे लवकर जातो. खोटं बोलायचं नाही तर ते टिकतो. खोटं बोललं की झालं वाटलं. लोकांना भाकरी सुद्धा मिळायला कठीण होत्या, समजलं का? आंबील करायचं, आंबील भरडायचं, त्याचे आंबील करायचं. आता आपण घाटाबिटा म्हणतो ना असं. आणि मग ते पियायची, माणसं खायची. त्या टायमाला भाकरीला एवढं पीठ आणायचं कुठून? तिचे करता ते कर, लय माणसांनी तो हालत काढली. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण जे विसरत चाललो आहोत तेच आयुष्याचं खरं तत्वज्ञान आपल्याला या 90 वर्ष वय असलेल्या बाबांकडून शिकायला मिळणार आहे. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला अशा प्रेरणादायी कथा आवडत असतील तर हा चॅनल सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्याच्या प्रसिद्ध विंचूकड्याच्या खालच्या बाजूला असलेल्या घेरेवाडी गावातील बबन बाबांना भेटण्यासाठी आज आम्ही पुण्यावरून लवकर निघालो. गाव तसं पाहिलं तर पुणे शहरापासून फार दूर नाही, पण रस्त्यातील प्रचंड ट्रॅफिक चुकवत यायला वेळ मात्र नक्कीच लागतो. शहर सोडल्यावर निसर्ग सुरू होतो आणि हळूहळू प्रवास आणखी सुंदर होत जातो. मात्र एक महत्वाची गोष्ट म्हणजे या गावाकडे येताना रस्ता खूपच तीव्र चढाचा आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या वाहन चालकांची गाडी चालवताना विशेष काळजी घ्यावी, योग्य गिअर वापरावा आणि घाई अजिबात करू नये. निसर्ग, डोंगर आणि शांतता यांचा अनुभव घ्यायचा असेल तर घेरेवाडी गाव नक्कीच भेट देण्यासारखं आहे. घेरेवाडी हे गाव जरी लोकवस्तीने कमी असले तरी ग्रामीण भागाचं वैभव आजही तसंच जपून ठेवलेलं दिसतं. शहराच्या गडबडीतून इथे आल्यानंतर मन आपोआप शांत होतं. आम्ही गावात पोहोचलो आणि एक अतिशय सुंदर प्रसंग घडला. जणू काही वासुदेवांनीच आमचं स्वागत केलं. त्यांच्या दर्शनाने आणि त्या क्षणाने मन अगदी प्रसन्न झालं. अशा लहानशा गावामध्येच खरी माणुसकी, साधेपणा आणि संस्कृती आजही जिवंत आहे हे अनुभवायला सुद्धा मिळाले. विठ्ठल नारायण वासुदेव पंढरीनाथा पवाला वासुदेवाला पंढरीत पांडुरंगाला आनंदित ज्ञानदेवाला तुळजापुरामध्ये भवानी मातेला जिजुरीच्या खंडेरायाला दानो पावलो वासुदेवाला ओ रामाच्या पारी वासुदेव हरी बोला वासुदेव हरी
वासुदेव हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठला पंढरीच्या पाटला आणि सोहळा तो दाटला सोहळा तो दाटला हरिनाम बोला वासुदेव आला वासुदेव आला दिंडी चालली पंढरीला विठुरायाच्या त्या माहेराला नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण जस्ट घेरेवाडी या गावामध्ये पोचलोय. मागे आहे तो लोहगड किल्ला आणि मस्त सुंदर एकदम सह्याद्रीच्या कड्यावर जरी म्हणलात तरी असं एकदम सुंदर एक कड्यावर वसलेलं गाव आहे. आज आपण हे गाव आणि या गावातून बाबांना भेटायला आलो आहे. बाबांचं घर कुठे आहे माहीत नाही आहे. आपण घर शोधू आणि नंतर बाबा भेटतायत की नाही तेही बघूयात आपण. तर चला मग लवकर बघूयात आपण. नाव सांगा कोणाकोणाचं. तुझं नाव सांग. नाव शुभम. हां शुभम आहे माझं नाव. हां मी तिसरीला शिकतो. हां माझी शाळा घेरेवाडी. गेरेवाडी. हो. हां तू कितवीला. अरे लाजली. हां तुझं नाव सांग. मल्हार. मी अंगणवाडीत राहतो. अंगणवाडीत शिकतो. अंगणवाडीत शिकतो. हां तुझं नाव. शिवन्या हुडदरकर. मी आता पहिली शिकते. तुझं नाव. अरे हसायचं नाही, नाव सांगायचं. हां नाव सांगितलं ना मी चॉकलेट आणून. ते दुकान आहे ना पुढं, ते तुम्ही भरपूर चॉकलेट आणून देणार. इथं आहे का. बरं इथं लगेच चॉकलेट देणार मी. नाव सांगायचं. चल. हां हां तुझं नाव सांग. अंगणवाडी शिकते. अनन्या. अरे वा. अभ्यास करायचा. एकच द्यायचंय, बाकी सगळ्यांना वाटायचंय ना मला. हाय मला नाव कुणी नाही सांगितलं त्याला चॉकलेट नाही. हां नाव कुणी नाही सांगितलं नाही कोणी. तू नाही सांगितलं. तुला विचारणार ना, तू नव्हतं मगाशी. हां धर तुझं नाव सांग पहिलं. सिद्धांत. अजून कितवीला आहे. तिसरीला आहे. मला नाव नव्हतं कुणी सांगितलं नाही कुणी. हां तर नाव सांगायचं मला तरच चॉकलेट. हां यस घे चल पटकन पकड. अजून कोण राहिले का. हां धर त्या दोघांना पण दे. घे सगळी पकड. चल सगळ्यांना वाटून टाक. हां आता हे गाव किती लोकसंख्येचं आहे. हे गाव साधारण 350-400 आपलं लोकसंख्येचं आहे. 350-400 लोकसंख्या आहे. हो. आणि इथं जर यायचं म्हणलं तर बस किंवा काय. बस नाही, प्रायव्हेट गाडी किंवा आपल्या ऑटो असतात. हां ऑटोनी वरती मळवळ स्टेशनला उतरले, तिथून नाही तर मग लोणावळा स्टेशन, दोन्हीतून ऑटो भेटतात आपल्याला. तुम्हाला जर इथून जवळचं कनेक्टिव्हिटीचं शहर म्हणलं तर कुठलं राहतं? लोणावळा. आणि इथं जर म्हणलं तर पावसाचं वातावरण कसं आहे. पावसाचं वातावरण खूप असतं इकडे. पावसाळ्यात पण सेम थंडी वातावरण. थंडी भरपूर असते. आणि पावसाळ्यामध्ये दुःख जास्त असेल का. पावसामध्ये दुःख असतं ना. पाऊस खूप असतो. पाऊस खूप प्रमाणात म्हणजे पावसाळ्यामध्ये बाहेरच निघायचं. बाहेर उन्हामध्ये आपले संध्याकाळचं पण शांत वातावरण असतं. हा म्हणजे शहरापेक्षा इकडे एकदम शांत समाधान. आता बाबा गेलेत जंगलामध्ये, मग ते गुरांसोबत जातात का. नाही मग एकटेच फेरफटका. म्हणजे बाबांचा व्यायाम तसं पाहिलं तर मग मोठा आहे एकदम. मग त्यांचं म्हणजे इथून लोणावळा हा कंटिन्यू पहिले कामा करताय ना, चालत जायचे इथून लोणावळा. हो अपडाऊन. गाडी नाही, काय नाही, फोन नाही, काय नाही त्या टायमाला. या गिरेवाडीत आल्यानंतर आपण आत्ता बाबांना शोधण्यासाठी इथे आलोय. आणि फिरताना हे गाव किती निसर्गरम्य आहे याचं उदाहरण म्हणजे आत्ता फेब्रुवारी चालू आहे, तर हे गाव किती निसर्गरम्य आहे. आणि आपला जो इतिहास आहे
हा इतिहास किती जिवंतपणे जगतो याचं उदाहरण म्हणजे गावापासून थोडं अंतर आलो तर मागे लोहगड आहे, विंचूकडा आहे आणि या बाजूला बघितलं ना पूर्ण तो विसापूर पसरलेला आहे. या 2 किल्ल्यांच्या बरोबर मध्यस्थानी आणि विंचूकड्याच्या बरोबर खाली हे गाव आहे. आणि हे किल्ले आपण जर आलो तर फक्त किल्ले फिरतो, प्रमुख पायवाट आहे किंवा किल्ल्याचा जो दरवाजा आहे त्यातून आपण किल्ल्याकडे जातो, पण किल्ल्याभोवती पसरलेलं जंगल आणि हा भूभाग हे डोंगरदरे आपण कधीही पाहत नाही. आपण बघितलं ना विंचूकड्याच्या खाली पूर्ण जंगल पसरलेलं आहे आणि हे जंगल आपण खालून पाहताना जी मजा आहे ती वेगळीच आहे. आपण विंचूकड्यावरून कायम हा प्रदेश बघत आलोय, पण खालून विंचूकडा कसा दिसतो हे आज आपण बघतोय. आता आपण पुढे जाऊयात, बाबांना शोधूयात लवकर, कारण की आपल्याला बाबांची भेट घेऊन गप्पा मारून लवकर परतीच्या वाटेला जायचंय. तर चला. बिबट्यात भरपूर वेळा मी बघितलं. पाणी वगैरे पिताना पाणी वगैरे पिताना किंवा असं झाडावर बसलेला म्हणा, हा. असे भरपूर वेळा बघितलं मी. आणि ह्या जंगलात बिबट्याचं प्रमाण पण असणार आहे भरपूर असतं. पण मग बाबा एकटेच फिरतात, त्यांना भीती नाही वाटत ह्या सगळ्याची? नाही, त्यांना सवत झाली. आता आयुष्य सगळं त्यांनी या जंगलात जंगलातच काढलं. फिरताना घालवलेलं आहे. हो. म्हणून तर ते रोज जंगलात फिरतायत. जे जाण्यासारख्या अशा वाटा पण ह्या अवघड आहेत, पण तरी बी फिरतायत ते. सवय लागली ना एक. आत्ता आपण सुधीर दादा आहेत आणि बाबांना शोधतोय. आपण बराच वेळ जंगलात शोधतोय. हे जे घनदाट जंगल आहे ते या परिसरात आत्ता बाबा फिरतायत आणि सगळ्यात अडचण बघितली ना आपण, हे गवत वाढलंय, पायवाट दिसत नाहीये आणि हे जंगल आहे, इतकं दाट जंगल आहे की मी घरातून निघताना असा विचार केला होता की बाबांना शोधणं खूप सोपं असेल, आपण गाडी लावू, पायवाटेने सहज जाऊ. पण बाबांचं डेली रुटीन पाहून मी एकदम थक्क झालो आहे की बाबांचं दैनंदिन चालणंच 20-25 किलोमीटर असू शकतं, इतकं निसर्गाशी एकरूप होऊन इथे राहत आहेत. आता बघितलं ना आपण समोर बघतोय इथे सगळे हे घनदाट जंगल आहे, वरच्या बाजूला सगळं घनदाट जंगल आहे, इथून एकदम दरीखोरी आणि अशा या दऱ्याखोऱ्यात आयुष्य रोज मस्त जगतायत. खरं आयुष्य काय जगायचंय ना, आज ते आपण या बाबांकडून शिकणार आहोत. तर चला आपण शोधण्याचा लवकर प्रयत्न करू, कारण की आपल्याला दुपार होण्याच्या आतमध्ये बाबांना शोधायचंय, त्यांच्याशी भरपूर गप्पा मारायच्यात. आपण आत्ता बाबांना शोधताना हे जंगल किती भयानक आहे आणि दऱ्याखोऱ्या कशा आहेत याच्या खाली गेलं तर एकदम दरी. आणि आत्ता जवळपास म्हणजे फेब्रुवारी सुरूच झालाय तरी अजूनही या दऱ्याखोऱ्यात पाणी वाहतंय. अशा या दऱ्याखोऱ्यातूनही हा वाघ या जंगलातून फिरतो रोज, म्हणून आपण त्यांना भेटायला आलेलो आहे. आणि या भेटतानाच अशा मस्त खळग्या तयार झालेलं पाणी आपल्याला नजरेस पडलेलं आहे. आता आपण बघितलं तर आपण इथे वरती जाऊयात आणि बाबा दिसत आहेत का त्यांना आवाज देऊयात, कारण की बाबा कुठे आहेत हे आपल्याला माहिती नाहीये, फक्त आपल्याला एकच या जंगलातून फिरत त्यांना आवाज देत जायचे. अशा या अवघड ठिकाणी मला चालायला अवघड आहे, ते कसे या जंगलातून फिरत असतील ते बघूयात आपण. बाबांना शोधत शोधत आम्ही घनदाट जंगलात शिरलो. आजूबाजूला फक्त झाडांची सळसळ, पक्ष्यांचे आवाज आणि निसर्गाची शांतता. वेळ कसा गेला हे समजलं सुद्धा नाही. बराच वेळ शोधल्यानंतर अखेर बाबा आम्हाला सापडले. त्या क्षणी सगळा थकवा निघून गेला आणि मनाला एक वेगळं समाधान मिळालं. निसर्गाच्या कुशीत साधेपणात राहणारी ही माणसं आपल्याला खरंच खूप काही शिकूनही जातात. आत्ता आपण बाबांना शोधताना एका ठिकाणी बाबांची चाहूल जाणवली म्हणजे दादांना फक्त ती काठीत दगडावर आपटली याचा आवाज आला श्रीधर दादांना. त्यावर त्यांनी ओळखलं, आवाज दिला आणि बघितलं ना आपण पुढे आता ह्या जंगल दिसते संपूर्ण आणि या जंगलात बाबा दिसत आहेत बघा. आता उतरत आहेत, आपल्या दिशेने येत आहेत बाबा. किती घनदाट जंगलात बाबा वावरत आहेत. हे बघा इथे दिसली बाबांची हालचाल दिसली बघा. या निवडुंग आहे ना हा. ही माणसं
आता काळाच्या ओघात परत बघायला मिळणं अवघड आहे. बघा ना, आपण विचार पण करणार नाही तिथं जायचं. हे का वाट काढत आलेत. पाण्याची बाटली वगैरे सोबत घेऊन फिरत असतील ना ते बॅग मध्ये, का आपल्या हे तर झऱ्यावरच प्यायचं? सर्व पण पेतात, कोयता वगैरे आपलं कोयता सेफ्टी करता. सेफ्टीसाठी. आरामात या. सावकाश या. काय गेले म्हणले? डुक्कर गेला म्हणजे तुम्ही. कशावरनं? पाय दिसले का? हो, ती पायशेर हा, म्हणजे बाबांनी बरोबर ओळखला आता इथून रानडुक्कर गेले. डुक्कर गेले. एवढ्या वेळात त्यांची नजर पण पाहिजे. नजर तीक्ष्ण आहे. इथे पाऊल इथे बसायचं का इकडे? जागा पण छान नाही, आहे. इथे पुढे बसू. पुढे मैदान आहेत ना. पुढे मैदान आहे मस्त. हे काय इथं पुढे भेटा आल्यात. बाबा भेटायला आले तुम्हाला. आज तुमचं नाव आम्हाला लांबपर्यंत कळालं. पुण्यावरून आलो आम्ही, पुण्याच्या टोकावरून. आणि तुमच्याबद्दल आम्हाला इतकं भारी समजलं की म्हणलं आज तुमची येऊन भेटच घ्यायची. आणि घरी आलो तर कळालं की तुम्ही नेहमीप्रमाणे जंगलामध्ये फेरफटका मारायला गेलाय. मित्रांनो, बबन धानवले हे नाव आम्हाला 1 वर्षापूर्वी समजलं होतं. निशांत सरांच्या व्हिडिओला त्यांच्याच नातवांनी कमेंट केली होती की तुम्ही दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरतात, तसेच माझे आजोबाही या दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरतात. हे दऱ्याखोरा आहे लोणावळ्यापासून आतमध्ये, म्हणजे थोडक्यात लोहगड किल्ल्याच्या मागे विंचूकडा आहे, त्याच्या बरोबर खाली या डोंगर दऱ्यांमध्ये असलेलं हे गाव आहे. या गावांमधील हे बाबा आहेत. आणि या बाबांचं वैशिष्ट्य आणि सांगायचं एकच आहे की जी जुनी पिढी आहे, ज्यांची 90-100 म्हणजे स्वातंत्र्य काळाच्या अगोदर जन्मलेली ही जुनी पिढी आहेत, यांचे जे अनुभव आहेत हे सांगणं आणि हे भेटणं म्हणजे कानावर पडणं, आपल्या कानावर यांचे अनुभव पडणं आणि या माणसांशी गप्पा मारणं फार दुर्मिळ राहिलेलं आहे. तर आज आपण अशाच पिढीच्या शोधात असताना बबन धानवले यांना भेटायला आलेलो आहे. आणि या बाबांना कोण ओळखतं असं जर विचारलं ना, आम्ही लोणावळा तिथलं रेल्वे स्टेशन आहे तिथे पहिल्यांदा विचारलं. तिथल्या माणसांनी सांगितलं आम्हाला. आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही मदतीसाठी पत्ता विचारत आलो, प्रत्येक माणूस बाबांना ओळखत होता. म्हणजे या व्यक्तीचं नाव काय आहे हेही समजतं. आज या बाबांचा दिनचर्या म्हणजे स्वतः बाबा समोर आहेत, पांढरी टोपी, मस्त रुबाबात एकदम. आणि आपण आज गप्पा मारतोय बाबांशी. बाबा, तुमचं नाव काय पूर्ण? बबन धोंडू धानिवले. बाबांचं नाव आहे बबन धोंडू धानिवले. आज आपण बाबांशी गप्पा मारताना जुन्या आठवणी आहेत बाबांच्या, त्या जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जसा वाघ त्याचा जंगलीच्या हद्दीत रोज फेरफटका मारतो, तसे हे बाबा या जंगलाचे वाघ आहेत. असं म्हणायचं कारण असं आहे की बाबांचं दिनचर्या सकाळी उठले की अख्ख्या जंगलात फेरफटका मारतात. बाबा, सकाळी आज किती वाजता निघाला तुम्ही घरातून? असं नाही सांगता यायचं. म्हणजे काय आहे, सकाळी समजा उठलो, कमीत कमी आता घरातल्या आंघोळ्या तुमच्या आमच्या व्हायला पाहिजे ना, पोरबाळाच्या. झाल्याच्या नंतर केलं की बाहेर मी किती 8च्या नंतर बाहेर पडतो. म्हणजे आंघोळ नाश्ता करून शनी आपलं जायचं 8च्या नंतर. आणि ह्या जंगलात सगळा फेरफटका मारायचा. जेवढं आपलं फिरता येईल तेवढं फिरायचं आणि आपलं घरी यायचं. ह्या फिरतानाचं कसं वाटतं तुम्हाला? अनुभव कसा आहे जंगलात फिरताना? आज वाट वगैरे सगळ्या माहिती आहेत तुम्हाला? बरं आहे का नाही? रात्री काय दिवसा काय इथं काय मी तुम्ही रात्री पण फिरता? मग त्याला काय फरक पडतो? भीती नाही वाटत रात्रीची? कसली भीती नाही, तसं काय घरी असेल भीती काय? हा. भीतीचं काय, दरोडे खोनक असं असलं हा, त्याला आपण बी काही कमी आहे का? आपण वाघाची भीती? अरे तो वाघ अंगावर येईन काय होईल? वाघाची भीती नाही वाटत? नाही, कसलीच्या भीती कशी वाघ? तसं काय जर वाटाला दिसलाच धाड छो काहीतरी करायचं, दगड बिगड राहायचं, असे इकडे तिकडे मारायचं. म्हणजे आपण त्याच्या नादाला लागायचं नाही. दिसला तरी तो कुठं आपल्या नादाला लागतोय? हा, बरोबर आहे. तो बाजूच करणार. वाटोळा आहे ना, आपल्याला ह्या रस्त्याने जायचंय, तिथं रस्ताच आहे, मग धाड छो करी त्याच्या अंगाकडे जाऊ, आपण जाऊ, तो बाजूला सरणार. हा हा, म्हणजे तो सरणार, आपण नाही. बरोबर. कारण त्या रस्त्याने आपण दुसरीकडून जाऊ शकत नाही. तुम्ही जाळी बिळीतून जाऊ शकत नाही. असं कधी आलंय का की तुम्ही चाललाय वाटेने समोर वाघ आलाय?
आता किती काय सांगू ती आल्याशिवाय का एखादा अनुभव सांगा की मला. नाही म्हणजे असं आलेलं आहे ना, मग सांगतो काय हा हा की असं जर आलं वाटायला बसलं बा, आपलं माहिती आहे की वाघ दिसतोय किंवा काय बॅटरी बिटरी असेल धर छू करत जरा जायचं ना, अंगावरतीच जायचं त्याच्या डायरेक्ट अंगावर हा, त्याच्याकडे हा, जायचं हा. धर छू करत, मग तो जागा सोडतो, मग तो रस्ता सोडून बाजूला हा. होतोय. बरोबर. तो अंगावर नाही येत. हा. आता मला सांगा, अजून असे कोणते प्राणी आहेत की त्याची भीती असते आपल्याला? वाघ, डुक्कर, तरस आहे का इकडे? नाही वाघ एवढंच, वाघ डुकरं बिकरं हे दुसरं जनावर पाळतात आपाप, ती काय थांबत नाही हा हा माणसाचं. हा थांबला तर हाच झोपून राहीन, बसून राहीन, हा. हाच, नाही तर दुसरं नाही, बरोबर बरोबर. दुसरी पळतात. तुम्ही शेती करायचं का? शेती अगोदर शेती करायचं म्हणजे माझा उद्योग काय शेती कुठला तांदूळ का आंबे मोर? इकडे भात शेती होती ना जास्त. भात शेती, कोणता तांदूळ? भात शेती करायचो, नाचणीवर हे करायचो, एक रान तोडायचं, त्याच्यात वर आहे रोप पेरायची, नाचणी वर आहे, मग त्याच ते बी करायचं. हा. आणि भाताची शेती करायचं. नोकरी काय केली का तुम्ही कधी? नोकरी सांगितली ना, कल्याणपूर फॅक्टरी मध्ये होतो. ती कुठे होती? कल्याणपूर फॅक्टरी लोणावळा लोणावळ्याला होती. आणि इथून तुम्ही लोणावळ्यामध्ये जायचं कसं त्यावेळेस? पायी. पायी या जंगलातून? त्या टायमाला गाडी नाही, घोडे काय नाही, किती वेळ लागायचा तरी चालायला? ते ना सांगतेस. आता ड्युटी तिकडं चालू होणार आहे आपला माहित कळायचं नाही, घड्याळ नसलं काय कळतंय. हा हा हा. तुम्ही वाघ बघितलाय का या जंगलात? वाघ बघितलाय ना, तर वाघ कसा फिरतो जंगलात? एकटा फिरतो का नाही? एकटा फिरतो का नाही? जोडी असती का वाघाची? जोडी बी असते, एकटं बी असते. पण शक्यतो एकटा फिरतो. हा, तसे तुम्ही एकटे फिरताय, या जंगलातले वाघ तुम्ही लोहगडाच्या. तर आम्ही ते म्हणतोय, मला याची काही भीती वाटत नाही. हा समजलं का? बरोबर. पहिल्यापासून मी कामाला जरी होतो, हा रात्री तरी येतो, कोण म्हण इथं आडू इथं तिथं हे करतात, हा पण माझ्याजवळ तेवढी ताकद बी होती. ताकद मी बी. काय करायचो, जेवणाचा 2 पुड्याचा डब्बा असतो ना आपला हा गरम, त्याचं दगडी करून ठेवायचं, बरं. रात्र जर झाली तर. हा सुरक्षेसाठी. मी तिकडून लोणावळ्याहून येतो ना, पिक्चर बघायचं आलं म्हणून पिक्चर बघायचं, हा पाय चालला घरी या खिंडीने. त्यावेळेस रस्ते पण नसतील एवढे, हा रस्ते नसतील एवढे त्यावेळेस. नाही, तुम्ही फेरपटका मारायला गेलाय, फिरायला गेलाय आणि वाघ समोर आलाय तुमच्या, असं कधी झालं का? नाही येणार नाही. पण बघितलंय का कधी तुम्ही? असं किती वेळा, पण माझ्याकडे नाही येणार. समोर आला नाही कधी, हल्ला नाही केला. नाही ना बा. लोणावळ्याहून आलो तर त्या वाटाला नेहमी वाघ असायचा, सडकाला त्या. हा काय नाही आपलं खकरत खोकत हा आजच्या अंगावर गेलं की तो बरोबर. तुम्हाला दिसायचा, पण दिसायचा तुम्हाला त्रास नाही वाघ कधी दिला. दिसायचा, हा पण त्रास नाही दिला कधी? नाही, मला नाही तर. पण मनात भीती नव्हती वाटत? मी त्याला तरच केला. अहो, तुम्ही वाघ आहे या जंगलाचे. मला राग कसा, पोरांच्या करता गाया दुपत्या त्याला धरून खाता येतो, नाही, मग कसं आहे, आपण काय करतो. त्याचा तो स्वभावच आहे, नैसर्गिक स्वभाव आहे त्याचा. ते काय करणार दुसरं? त्यांना निसर्गाने ते शिकवलेलंच आहे, शिकार करून खा. तर ते दुसरं काय करणार, असं आहे ना. नाही असं काय नाही, शिकार करून खा असं काय नाही. पण ते गुरांवरती नाही आलं पाहिजे, त्याला बाकी चांगली जनावर राहू, हा गाय बिया खाल्या. खाल्लेले आहेत. कामाला कधी कुठं होता? कल्याणपूर फॅक्टरी. आणि कुठल्या सालात असताल? साल कोणतं होतं? ते नाही सांगतात तुम्हाला पहिला पगार किती होता? पहिला पगार मला. हा? 45 रुपये पहिला पगार. हा. त्यात घर चालायचं पूर्ण. शिल्लक घर राहायची. चालायचं म्हणजे चांगलं चालायचं. हा ना. अरे वा. ते काय उपाशी आहे का? चांगलं. जंगलात कधी प्राण्याने असा हल्ला वगैरे केलाय का तुमच्यावर? मायव केला कुठल्या प्राण्याने? मी मार डुकराने. रानडुक्कर. कसं काय म्हणजे तुम्ही? काय झालं, असं कडेला अशी गडाच आहे, हा पोखरलं मोठं, हा म्हणजे इथून समजा त्या माणसा एवढा असं लांब हातून, बर. त्याच्यात
डुकरं बसायची पावसाची. हो हो, डुकर पोखरून बसतात, बरोबर, आत बसतात. पोखरून नाही ते ऐकतेच तिकडं पोखरायचं अच्छा, आयतीच होती. ऐकतेच म्हणजे दगडच आहे. हा हा तर तिथं बसायचं हे माहिती होतं आम्हाला. हा. मग तिथं गेलो डोकवायला. फक्त तिथं आहे जपलेली पासा होती. सांगतो ना झाली आमची दोघांची. तर ते मी आपला चटकाला बघायचं पण ते काय ऐकायचं का ते वरती उडून बसायला बघायचं माया. मग झाली. मग धरलं त्याला मी धरलं आणि बसलो त्याच्यावरती. काय तर ते जोडीदार कुठे येतात मग आणि चुकून दगडी मारतात वरून. मी दिले शिव्या त्यांना. तुमच्या बापाने केलं होतं का म्हणून. पण ते तुम्हाला लागलं कुठं, म्हणजे त्याने मारलं कुठं, हाताला? गोळ काढलं ना बापरे. हे कोण असं दात बेकार असतो ना डुकराचा दात 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 सुळे, सूळ सुळे. सूळ हा तो बेकार असतो ना. हा मग जात म्हणजे तिथं दोन खालचे मोठे वरचे दोन असं बाकी नेमकंच जात आहे. पण तुम्हाला तेच लागले, सुळेच लागले त्याचे? हे गोळ काढलं ना माझं. हा ना. काय हे असं गोळ काढलं. मग घरी आलो कसं तरी. मग म्हणून ह्या लोकांनी नेलं दवाखान्यात. हा. पण नेल्यावर काय मग तिथं केला ऑपरेशन. काहीतरी 64 टाके पडले होते जागी बापरे. त्या डुकराच्या हल्ल्यात 64 टाके पडले होते तुम्हाला. जागी जागी हे केलेलं. तरी पण तुम्ही त्या डुकराशी लढलाच. तुम्हाला लोकांना काय सांगायचंय का की कसं राहिलं पाहिजे? आता तुम्ही 90 वर्षापेक्षा जास्त आहे. आत्ताचा माणूस 60 वर्ष बी जगत नाही. 60 वर्षापर्यंत गेला की लगेच बीपी वाढतोय, शुगर होतंय, डायबिटीज होतंय. खोटं बोलतो माणूस. हे खोटं नाटं बोल त्याच्यामुळे लवकर जातो. खोटं बोलायचं नाही तर ते टिकतो. खोटं बोललं की झालं वाटलं झालं. आणि काय खाल्लं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे? तसं काय ना तुम्ही व्यायाम करत नाही. हे बघा हा. व्यायाम करताना म्हणजे तो टाइम कसा होता. आता लोकांना भाकरी सुद्धा मिळायला कठीण होत्या. समजलं का? आंबील करायचे. आंबील भरडायचं त्याचे आंबील करायचं. आता आपण घाटा बिटा म्हणतो ना असं. आंबील आंबील म्हणजे ते कैऱ्यांचं. मग कैऱ्यांचं नाही पिठाचं आंबील करायचं. पिठाचं हा. असं. आणि मग ते प्यायची माणसं खायची. त्या टायमाला भाकरीला एवढं पीठ आणायचं कुठून. हा. तिचे करता ते कर. लय माणसांनी तो हालत काढली. त्यावेळेस पैसा नव्हता जास्त पण माणुसकी होती. नाही पैसा नव्हता. माणूस बी सुस्ती. हे मला म्हणायचं. जर कष्ट केलं असतं तर हे अजून परत इथं राहिले नसती माणसं आणखी. बरोबर. कष्ट नको. जरा केलं की लय दमलो बाबा असं तसं. हे रुबाबाने अजून परत ही गेली. समजलं का? त्याच्यामुळं माणूस कष्ट नाही म्हणून जगत नाहीये. पोराबाळांत विचारच ना त्यांना पहिले नुसतं चायनी. बरोबर. तर मित्रांनो, आत्ता आपण बाबांशी गप्पा मारल्या तर बऱ्याच गोष्टी समजून येतात की जर तुम्हाला तुमचं आयुष्यमान वाढवायचं असेल तर या बाबांसारखंच तुमचं व्यायाम शरीराचा घडला पाहिजे. आत्ताच्या लहान पिढ्या ज्या वाढतायत त्यांना मैदान नाही, ग्राउंड नाही, काहीच नाही आहे. पुढं तर भविष्य खूप अवघड आहे. आणि या रान माणसांसारखं प्रत्येकाने शारीरिक कष्ट जास्त केले पाहिजेत. आपण या बाबांना भेटायचा प्रमुख उद्देश हाच होता की बाबांचं दैनंदिन जीवन खूप आदर्श घेण्यासारखं आहे. अजूनही इतकं 90 वर्ष वय आहे तर या जंगलात रोज फेरफटका मारल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. या बाबांना भेटून तुम्हाला कसं वाटलं एक कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब सुद्धा नक्की करा.